एमपीएससी कंबाईनच्या गट क च्या 2025च्या पूर्वपरीक्षेमध्ये खूपच छान प्रश्न विचारलाय छापील किंमत आणि खरेदी किमतीवर आधारित. प्रश्न बघा, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किंमत याला इंग्लिशमध्ये म्हणतात एमपी म्हणजे मार्क्ड प्राइस, छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत याला आपण इंग्लिशमध्ये सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणतो. आता असे प्रश्न कसे सोडवायचे बघा, एका ठिकाणी मी एमपी लिहून घेतो, एमपी म्हणजे मार्क्ड प्राइस म्हणजे छापील किंमत, आणि एका ठिकाणी मी खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस लिहून घेतो. आता काय म्हटलेलं आहे बघा, छापील किमतीवर 25% सूट देतो. आता 25% सूट याचा अर्थ मी खाली 100 लिहिणार आणि 100 मधून 25 वजा करणार, कारण सूट दिली आहे ना, 100 मधून 25 गेले, वर येणार 75. ही झाली छापील किमतीवर 25% सूट, तरी त्यास 15% नफा होतो. नफा नेहमी खरेदी किमतीवर होतो. परत इथे खाली 100 लिहिणार आणि नफा झालाय म्हणजे 15% एक्स्ट्रा मिळालेत, 100 वर 15 मी ऍड केले तर येणार 115. झालं, हेच इक्वेशन आहे. किती अवघड प्रश्न असू द्या असं इक्वेशन मांडायला आलं पाहिजे. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी, जर कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल, बघा येतात 23,000 रुपये मी इथे ठेवतो, 23,000 गुणिले 75 भागिले 100 बरोबर सीपी म्हणजे खरेदी किंमत 115 भागिले 100. बघा आता 100 हे कॅन्सल होतात इथेच. आता हे सीपी मला पाहिजे, 115 इकडून खाली येणार. बघा इथे फक्त मी सीपी म्हणजे खरेदी किंमत ठेवतो. इथे काय उरलं, 23,000 गुणिले 75 आणि भागिले 115 येणार खाली. 115 एके 115, 115 ची दुप्पट 230 आहे आणि पुढे हे 2 शून्य आहेत म्हणजे 200 गुणिले 75. याचा अर्थ 200 गुणिले 75 हे आपलं कॉस्ट प्राइस असणार आहे. मला सांगा 75 गुणिले 2 किती येतात, येतात 150 आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं 15,000, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे फक्त तुम्हाला मांडता व्यवस्थित आलं पाहिजे आणि या गोष्टी जर माहीत असतील, अगदी 1 मिनिटाच्या आत उत्तरापर्यंत पोहोचता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.